ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर्स मशीन्स तसेच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रोलिक एरियल लिफ्ट ही वाहने ठाणे महापालिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सर्व वाहनांचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या शुभहस्ते व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत ठाणे महापालिका भवन येथे करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे ठाणे शहरातील आपत्कालीन सेवा, रस्त्यांची स्वच्छता व पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटणी ही कामे अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह नगरसेवक अनिल भोर, दिलीप बारटक्के, राजेश मोरे, प्रसाद जाधवर, नगरसेविका प्रमिला केणी, विमल भोईर, एकता भोईर, नम्रता भोसले जाधव, डॉक्टर दर्शना जानकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते. ठाणे अग्निशमन विभागाची एकूण 12 अग्निशमन केंद्रे 24/7 कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्वरित सेवा देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. ही वाहने पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची आहेत. प्रत्येक वाहनामध्ये 4000 लिटर पाण्याची क्षमता आहे. तसेच प्रथमच मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनेही ठाणे अग्निशमन दलात दाखल झाली असून 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांची आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्याकरिता हायड्रोलिक एरियल लिफ्टची 5 वाहने दाखल झाली आहेत. बोलेरो पिकअप वाहनावर बसवलेली हायड्रोलिक एरियल लिफ्ट बसवण्यात आली असून दुहेरी स्विंग आर्म यंत्रणा असलेली 10 मीटर कार्यरत उंचीची हायड्रोलिक एरियल लिफ्ट आहे. ही लिफ्ट सध्या शिडीपेक्षा अधिक सुरक्षित असून या माध्यमातून धोकादायक अतिउंच वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. माझा नमस्कार. आणि बऱ्याच वर्षापासून खरं तर या ठाणे महानगरपालिकेच्या फायरच्या गाड्या, आपल्या वृक्षतोडीच्या गाड्या आणि वॉटर डिपार्टमेंटच्या गाड्यांसाठी खूप सर्व नगरसेवकांची मागणी होती आणि त्याचनुसार खरं तर आज अग्निशमक दलाच्या फायरच्या आपल्या 3 गाड्या, खरं तर 4 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा झालेला आहे. तोडीच्या पण आपल्या एकूण 5 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी आणि सर्व आपले नागरिकांच्या उपस्थितीत खरं तर झाला आहे. आणि मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये आता चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल, कारण सर्व नगरसेवकांची ही मागणी होती की एकच गाडी किंवा लिमिटेड ज्या 3-4 गाड्या होत्या त्याच प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हत्या. आणि आता लवकरच वृक्षतोडी आणि कुठेही जर काही आपत्ती आली तर आपल्याकडे या गाड्या उपलब्ध होतील. त्याचप्रकारे मला वाटतं आपत्कालीनची एक गाडी मोठी उपलब्ध झाली आहे, जिची उंची 12 मीटरची म्हणजे 12 मजल्याच्या वरतीपर्यंतच्या ज्या इमारती आहेत तिथपर्यंत पण आग विझवण्यासाठी मला वाटतं निश्चितच त्याचा उपयोग होईल. आणि ठाणे महानगरपालिकेतून असेच चांगले उपक्रम अजूनही आपण राबवण्यात येणार आहेत. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कोपरी ठाणे पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे. स्थानकाबाहेरील ग्रीन वाईन समोरील परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड केली जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी थेट घटनास्थळी धडक देत संबंधितांना चांगलाच धडा शिकवला. मिळालेल्या माहितीनुसार कोपरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर कॅनरा बँकेच्या परिसरात काही टपोरी तरुणांचा सतत वावर असतो. हे तरुण वाईन शॉपमधून दारू घेऊन उघड्यावरच पित असतात आणि ये-जा करणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करतात. त्यांना त्रास देत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत होत्या. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे धाडस वाढतच होते. दरम्यान मार्केट परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली. घाबरलेल्या अवस्थेतही त्या तरुणीने धाडस दाखवत ही माहिती तात्काळ एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे स्थानिक शिवसैनिकांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच शिवसैनिक गणेश मुकादम, विकास पाटील, मनीष मुकादम, तुषार परब तसेच शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, संतोष बोडके, संतोष पांचाळ आणि अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोध मोहीम राबवत संबंधित तरुणांना गाठण्यात आले. यावेळी त्यांच्यापैकी एकाला पकडून शिवसैनिकांनी चांगला चोप देत इतरांना इशारा दिला. याचवेळी वाईन शॉपच्या दुकानदारालाही जाब विचारण्यात आला. दुकानदारासमोरच ग्राहकांकडून दारू पिणे आणि त्यामुळे महिलांना त्रास होणे हे प्रकार तत्काळ थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी सक्त ताकीद देण्यात आली. दरम्यान या प्रकाराची दखल घेऊन पोलीस प्रशासनानेही संबंधित परिसरात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSB सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संदर्भात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच सर्वपक्षीय नगरसेवक आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी SIR कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत सांगितले की महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या प्रक्रियेची सुरुवात झाली असून देशातील इतर काही राज्यांमध्येही हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात देखील आला आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मतदार यादी पारदर्शक निर्माण होऊन हे कायद्यानुसार आवश्यक आहे. मतदार होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संबंधित मतदारसंघाच्या रहिवासी असणे आणि कोणत्याही कायद्यान्वये अपात्र नसणे आवश्यक आहे. बैठकीत नमूद करण्यात आले की 1954 ते 2001 दरम्यान 8 वेळा SIR प्रक्रिया राबविण्यात आली होती. मागील SIR सुमारे 23 वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यावेळी काही प्रमुख समस्या देखील समोर आल्या, ज्यामध्ये सातत्याने होणारे स्थलांतर, एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवले जाणे, मृत मतदारांची नावे यादीत कायम राहणे तसेच अभारतीय नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट होणे यांचा समावेश आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून SIR कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी सर्व संबंधितांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. याविषयी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. भारत निवडणूक आयोग याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची जी कारवाई आहे ती 2002च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करण्यात येत आहे. 2002 पर्यंत
8 वेळा SIR झाला होता आणि हा 9वा SIR सध्या आपण इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे. काही राज्यांमध्ये SIR ची कारवाई झाली आहे. त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये इलेक्शन कमिशन जसं अनाऊन्स करेल त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील SIR हा पूर्णपणे चालू होईल. त्याच्या अगोदर जी पूर्वतयारी लागते जी मॅपिंग, तर ती सध्या मॅपिंग सुरू आहे, ज्यामध्ये 2002चे मतदार त्याच पद्धतीनं जे 2002 नंतर जरी मतदार झाले असतील परंतु त्यांचे आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी कोणाशी एकाशी मॅप करून आता आपण मॅपिंगची एक्सरसाइज त्यामध्ये करतोय आणि ही मॅपिंगच्या अनुषंगाने आपल्या शहरी भागामध्ये बरीचशी मतदारांची संख्या वाढलेली आहे. 2002 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आताचा जर पालघर जिल्हा वजा केला तर जो आताचा ठाणे जिल्हा आपला आहे तर त्याच्यामध्ये 39 लाख मतदार होते आणि आज रोजी या 39 लाख मतदारांमध्ये वाढ होऊन साधारणतः 75 ते 76 लक्षापर्यंत हे मतदार आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. तर ही वाढ बघता आणि शहरी भाग बघता SIRचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक नगरसेविका इथे आज उपस्थित होते. सन्माननीय महापौर उपमहापौर त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी महापालिकेचे इथे आज बैठकीला उपस्थित होते. सर्व महापालिकेचे अधिकारी जे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतायत, मतदार नोंदणी अधिकारी काही BLO सुपरवायझर BLO यांनाही इथं आज बोलवण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचं चर्चासत्र इथे झालं ज्यामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका यांना माहिती देण्यात आली. त्याच पद्धतीने काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या पद्धतीने त्याची उत्तरं देण्यात आली. ज्या प्रशासनाला अपेक्षा आहेत त्या देखील त्यांना सांगण्यात आल्या, ज्यामध्ये BLA's अपॉइंटमेंट म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात पॉलिटिकल पार्टीचे ते सर्व पक्षांनी नेमावे जेणेकरून BLO ना देखील याच्यामध्ये सहकार्य होईल. घरोघरी जाताना हाऊस टू हाऊस सर्वे करताना तिथे फॅमिलीज असतील तर ते देखील BLO जर नवीन अपॉइंटेड असतील किंवा काही जणांना तिथल्या एरियाचा अनुभव नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य होईल. त्या अनुषंगाने त्या जिल्हाधिकारी म्हणून मी इथे सर्वांना आवाहन केलं की आपण BLA's ची अपॉइंटमेंट करावी.